ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड झालंय। नोव्हेंबर 2024 मध्ये रवींद्रला त्याच्या फेसबुक अकाउंटवर एका अनोळख्या मुलीची रिक्वेस्ट आली होती। ती स्वीकारल्यावर या दोघांमध्ये बातचीत सुरू झाली। आधी मुलीनं हिंदू असल्याची बतावणी केली, मात्र नंतर ती मुस्लिम असल्याचं लक्षात आलं। पण प्रेमात आंधळ्या झालेल्या रवींद्रनं तिकडे दुर्लक्ष केलं। या मुलीनं अनेकदा रवींद्रला पैसे पाठवलेत आणि रवींद्रनं या बदल्यात त्याच्या कामाचं स्वरूप, युद्धनौकांचे फोटो ही माहिती गोळा केली आहे। रवींद्र उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर आली आहे। रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, एक मोठं षडयंत्र रचलं गेलं। हा रवींद्र हनी ट्रॅपमध्ये नेमका कसा अडकला आणि त्यानं काय काय माहिती पुरवली आहे हे काही कळू शकलंय का? प्रज्ञा, नक्कीच रवींद्रने आतापर्यंत सर्व युद्धनौका त्याचबरोबर ती पाणबुड्या यांच्यातली माहिती ही आतापर्यंत त्या पाकिस्तानी एजंटला पोहोचवलेली आहे। दुसरं म्हणजे वर्षभरापूर्वीच त्याच्या भोवतीने हा सर्वपणे हनी ट्रॅप हा रचण्यात आला होता। नोव्हेंबर 2024 मध्ये त्याला एका हिंदू फेसबुक प्रोफाईलवरनं त्याच्या एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर वारंवार दोघांमध्ये संभाषण होऊ लागलं। मैत्रीचं रूपांतर कालांतरानंतर प्रेमात होऊ लागलं। आकर्षणापोटी रवींद्र हा तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत गेला आणि तिकडनं देखील रिस्पॉन्स तसाच आला की त्या मुलीकडनं म्हणजे जे समोरचं प्रोफाईल होतं त्याच्याकडनं देखील रवींद्रचा विश्वास जिंकण्यासाठी ज्यावेळी तो अडचणीत होता त्यावेळी त्याला पैशांचे पुरवठा देखील करण्यात आला होता। दोघांमधील संबंध लक्षात घेतल्यानंतरच हा संपूर्ण देवाणघेवाणीचा प्रकार आतापर्यंत समोर आलेला आहे। मात्र रवींद्रने अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती युद्धनौकांबाबतची ही आतापर्यंत त्याला दिलेली आहे। या सर्व हनी ट्रॅपमध्ये उच्च शिक्षित रवींद्र हा अडकला। त्याच्याकडनं त्याच्या एकूणच स्वभावाचा फायदा घेत हा संपूर्ण माहिती ही घेण्यात आल्याचं आतापर्यंतचा तपासात समोर आलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत त्याने कुठल्या माहिती दिलेल्या आहेत, काय काय दिलेलं आहे, त्याच्या फेसबुक अकाउंटवरती त्याने जे स्वतःचं डेझिग्नेशन टाकलं होतं त्या आधारावरती त्याला लोकेटेड करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला टार्गेट करण्यात आल्याची माहिती ही समोर आलेली आहे। ATS कडनं त्याची चौकशी सुरू आहे। ठाणे ATSने त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं। 2 जूनपर्यंतची कोठडी मिळालेली आहे। अधिकचा तपास ATS कडनं केला जात आहे। मात्र ही काही पहिली वेळ नाहीये अशा पद्धतीने हनी ट्रॅपमध्ये लोकांना अडकवून त्यांच्याकडनं जी गोपनीय माहिती आहे ती घेतली जाण्यासंदर्भातली। याआधी देखील नेव्हीमध्ये अनेक असेच जे बोगस पद्धतीने कागदपत्र दाखवून जे पाकिस्तानला मदत करणाऱ्यांचे एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर हा दुसरा प्रयत्न आहे। रवींद्रच्या एकूणच जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर तो उच्च शिक्षित आहे आणि तो या बळीला हनी ट्रॅपला बळी पडलेला आहे। त्यामुळे एकूणच ATS कडनं याचा सखोल तपास हा आता केला जात आहे। कधीपासून बरोबर आहे। त्यामुळे सध्या हे जे काही प्रकार समोर आलेले आहेत ते पाहता अखंड सावध राहावे हे धोरण अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।